एक गुंठ्याचं शेतीचं क्षेत्र पण या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। साहेब ढगफुटी अतिवृष्टी बरोबर खूप प्रकार झाला। पूर्ण पिकाचं नुकसान आहे, त्यातल्या त्यात काही खाजगी पाझर तलाव शेततळे काही जनावरांचे एक एकराचं जे अतिवृष्टीमुळे ज्याचं नुकसान झालंय, शेतामध्ये पाणी आलंय, पडझड झाली, घरामध्ये पाणी गेलंय, नुकसान झालंय, पशुधन वाहून गेलंय, ते कुठलंही एकही शिल्लक एक गुंठ्याचं शेतीचं क्षेत्र पण या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही। एक शासनाचा कृषी मंत्री म्हणून मी सांगतो। पंचनामे संपल्यानंतर 10 दिवसाच्या आत किंवा दिवाळीच्या अगोदर कुठले हे ठेवणार नाही। दिवाळीच्या अगोदर शेवटचा प्रश्न, पाणी न झाल्यास शेतकऱ्यांना मदत मिळेल का? पीक विमा मिळेल का? ही पीक पाणीला ऐका ना, सर्व्हर डाऊन जरी असला तरी आपण मदत वाढवून दिलेली। अजूनही कुणाचं पीक पाणी राहिलं किंवा त्याचं जर राहिलं असेल तर अजूनही मदत वाढवून दिली जाईल। कुठलाही शेतकरी ई पीक पाणी पासून वंचित राहणार नाही। सर, हिंदी में बताइए, आज आपने फसल नुकसान का दौरा किया है। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।